ही मराठी माणसांची नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे। मराठी माणसाचं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही। TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर टीका। उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि 40,000 कोटी कसे घरी नेले हे राज ठाकरेंनीच सांगितलंय। त्यामुळे मुंबईचे खरे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहिती आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। शिवतीर्थवरील सभेतून राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात। 2014 पासून अदानींना उद्योग, एअरपोर्ट तसेच पोर्टही दिल्याचा आरोप तर मुंबई महाराष्ट्र विकायला काढली आहे। राज ठाकरेंचा हल्लाबोल। धारावी पुनर्विकासाबाबत 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। कोणतो रसमलाई मुंबई महाराष्ट्राचीही नाही बोलतो। अण्णामलाई भाजपच्या मनातलं काळं बोलून गेले। ठाकरे बंधूंकडून भाजप नेते के अण्णामलाई यांच्या वक्तव्याचा समाचार। बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईक यांनी केलं, त्यामुळे अण्णामलाईंचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये। अण्णामलाईंचे हे काही राष्ट्रीय स्तरावरील नेते नाहीयेत। भाजपचे नेते अण्णामलाई यांच्या वक्तव्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वाढवण बंदरामुळे गुजरातचं सर्वात जास्त नुकसान, मुंबई गुजरातला जोडणार हे वक्तव्य मूर्खपणाचं। ठाकरेंनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलायला हवा। TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। समृद्धी महामार्गाचं श्रेय माझं आणि एकनाथ शिंदेंचं। समृद्धी महामार्गाच्या कामात उद्धव ठाकरेंचं शून्य योगदान, केवळ महामार्गाचं नामांतर करण्या एवढंच ठाकरेंचं योगदान। समृद्धी महामार्गाच्या कामावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची आज शिवतीर्थवरती संयुक्त जाहीर सभा। संध्याकाळी 6 वाजता सभेला सुरुवात होणार, तर ठाकरे बंधूंच्या काल झालेल्या सभेतील भाषणांवरती शिंदे फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस। 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये जाहीर सभा। संध्याकाळी 6 वाजता सभेला सुरुवात होणार। ठाण्यातील गडकरी रंगायतांसमोर सभा होणार, तर ठाकरे बंधूंच्या भाषणाकडे ठाणेकरांचं लक्ष। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार। याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या अर्जामध्ये 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितल्याची माहिती। फडणवीसांच्या टीकेची मी नोंद घेतली आहे। पुण्यामध्ये मेट्रो, PMPML बस सेवा ही मोफत करून दाखवणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर। आजकाल भाषणं कमी झाली आहेत आणि मुलाखती वाढलेल्या आहेत। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। राज्यात 2 भाऊ आम्ही बहीण भाऊ काय करतो यापेक्षा अनेक मोठी आव्हानं आहेत। सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावरती। पुण्यामध्ये मनसेच्या उमेदवारांची भेट घेणार। पुणे महापालिका निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी गाठी भेटी। राज ठाकरेंना अदानी चालत नाहीत, पण चॅलेंज मुलतानीत चालतो, चंगेज मुलतानीत चालतो। राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। नितेश राणे कोण आहेत माहिती नाही। नितेश राणे यांच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची सत्ता आली तर रशीद मामूला महापौर करतील, नितेश राणेंनी केलं होतं वक्तव्य। बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं असं शिंदे म्हणाले। एकनाथ शिंदेंच्या पोटातलं ओठावर आलं। अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर टीका। युगायुगांमध्ये कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही। शिवसेना आमदार निलेश राणे यांची प्रतिक्रिया। तर 15 तारखेनंतर ठाकरे बंधू घरी बसणार आणि पेटी वाजवणार। निलेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका। करप्ट आणि कन्फ्युजनची युती म्हणजे ठाकरे बंधू, आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंवर टीका। तर करप्ट पद्धतीची बाजू उद्धव ठाकरे मांडतात आणि राज ठाकरे जनतेत कन्फ्युजन निर्माण करण्याचा असमंजसपणा करतात, शेलारांचा निशाणा।